आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज। भारत तात्या पाटील यांचे नेतृत्व पुन्हा चर्चेत। आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा तापलेला माहोल आणि लोकांच्या मनात पुन्हा एकच नाव भारत तात्या पाटील। विकास, पाणी, वीज, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा यासाठी आयुष्य झिजवणारे नेतृत्व म्हणून त्यांची छाप आजही कायम आहे। सामाजिक परंपरा म्हणाल तर माझ्या आई वडिलांच्या पासून मी बऱ्याच गोष्टी शिकलो। आई वडिलांना नेहमीच गोरगरिबांना मदत करताना मी बघितलं। त्यामुळे सामाजिक कार्य आई वडिलांनी नेहमीच भांडण मिटवणे, गोरगरिबांच्या म्हणजे वादविवाद मिटवणे, बांधाचे भांडण मिटवणे यात वडील आमचे कायम सक्रिय असायचे। ती सामाजिक परंपरा झाली। आणि राजकीय परंपरा म्हणाल तर माझे थोरले बंधू रामभाऊ पाटील 2003 ला ग्रामपंचायत 1993 ला पहिल्यांदा सोसायटीचे चेअरमन झाले। ते सोसायटीचं चांगलं काम केलं। नंतर 2003 ला आटपाडीचे सरपंच झाले। सरपंच म्हणून त्यांनी एवढं मोठं काम केलं की प्रत्येक गोरगरिबांना न्याय देणे, आटपाडीत जे चोरांचा सुळसुळाट असेल, दहशत असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा गुंडगिरी असेल किंवा मुलींची छेडछाड, प्रत्येक गोष्टीला रामभाऊ पाटील व त्यांच्या साथीने आम्ही सर्वांनी अटकाव केला। नंतर 2007 ला जिल्हा परिषद सदस्य झाले अपक्ष म्हणून। 2007 ला कबशी या चिन्हावरच ते निवडून आले होते आणि त्यापासून जिल्हा परिषद मोठं काम त्यांनी केलं। त्यामुळे रामभाऊ पाटलांचा वारसा ही आमचा टेंबू योजनेच्या पाण्यासाठीचा तात्यांचा संघर्ष, दुष्काळी आटपाडीसाठी सर्वाधिक आंदोलन करीत शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडणारे तात्या आज हजारो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या टेंबूच्या पाण्यामागे त्यांचा मोठा वाटा आहे। आणि आमचे नेते आंध्र बापू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टेंबूसाठी आटपाडीत मला वाटतं 50 वेळा आंदोलन केलं असेल। 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 40 दिवस कंटिन्यू आम्ही केत बसतो। पण सांगलीत त्या पाटबंधारे ऑफिसच्या पुढे आंदोलन केले। नंतर माऊलीला तिथं जाऊन आंदोलन केले। पुण्यात बी एकदा केले। एकदा मुंबई नागनाथांच्या आंदोलनासाठी मुंबईला मी आम्ही गेलो होतो। असे बरेच आम्ही आंदोलन केले। आणि इनडायरेक्टली म्हणा कसंही म्हणा आमचे नेते जयंत पाटील आम्हाला सुचवत होते, तुम्हाला अनुशेष आहे, हे सरकार तुम्हाला तिकडल्या जी लोक आहेत म्हणजे विदर्भ मराठवाडे आपल्या या पश्चिम महाराष्ट्राला पैसे द्यायला त्यांना अडचण आहे त्या अनुशेष असल्यामुळं, तुम्ही आंदोलन करा म्हणजे आम्हाला बोलवता येतं, आम्ही त्याच्यावर पैसे आणता येते। वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला प्रत्येक आंदोलन वेळेला आम्हाला 100-150 करोड रुपये गव्हर्नमेंटचं टेंबूसाठी टेंबू योजनेसाठी मिळले। याला तर आमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला तहसीलदार ऑफिसवर। त्याचा मेसेज त्या अधिवेशन चालू होतं नागपूरला, तिथे मेसेज जरा काही वेगळा गेला। तिने आम्हाला आंदोलन करून आम्ही घरी असतो आम्हाला निरोप आला। मिटिंग लावली, सीएम अशोक चव्हाण साहेब आणि अजित दादा असे पाटबंधारे अधिकारी सगळेच दुसऱ्या दिवशी 3 वाजता आम्हाला पोहोचायला सांगितलं होतं। आमचे मित्र अशोक लवटे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब सागर आम्ही चौघं आमच्याकडे गेलो। आनंद बापू, ते बाकीचे अण्णासाहेब पत्की आम्ही सगळेच गेलो होतो। त्यावेळेला एका वेळेला एकदम 200 करोड मंजूर त्याच वेळा केली, त्या बैठकीत पाटील घराण्याची विकास परंपरा स्वर्गीय रामभाऊ पाटील त्यांच्या काळात फिल्टर पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत इमारत, शॉपिंग सेंटर यासारखी पायाभूत कामे उभी राहिली ही आजही शहराची ओळख आहेत। रामभाऊ पाटलांच्या काळात प्रमुख काम म्हटलं तर आटपाडीची फिल्टर पाणी पुरवठा स्कीम 16 कोटीची 2008 ला स्कीम होती। ते पूर्ण गावात प्रत्येक वाडी वस्ती जे आता जे पाण्याचे पोहोचले ते रामभाऊ पाटला काळातच झाले। नंतर कुठलीही स्कीम झालेली नाही। आणि रामभाऊ पाटलांनी जी आटपाडीची जुनी मोडकी इमारत होती ती इमारत सोसायटी अशी इमारत बांधली। आणि जी खोकी होती सगळी म्हणजे आटपाडी बाजारात जी बाजारात खोकी साईड नसायची, हॉटेल खोकी ते सगळे काढून मोठी शॉपिंग सेंटर उभा केली आणि त्याच लोकांना ती दिली। ज्याचा जिथे जो व्यवसाय ज्याचा होता गोरगरिबाचा त्या गोरगरिबांना ते गाळे दिले। ते बऱ्याच वेळेला आम्ही सावकाराविरोधात लढा केला। बरीच कुटुंब मला वाटते आटपाडी गावात कमीत कमी 500 कुटुंब तरी रामभाऊ पाटील, मी, आमचे पोपट नाणे 500 कुटुंब कमीत कमी वाचले असतील। पुन्हा भूमाफी असतील, पुन्हा जिमदेव कब्जा केला, ते बऱ्याच लोकांना न्याय दिला। आणि गावात काही दहशत करणारे, काही चोऱ्या करणारे प्रत्येकाला वेळोवेळी अटकाव केलाय। आणि सगळ्यात महत्वाचे मुलीची छेड काढल्या का आमचा कुठलाही कार्यकर्ता तिथं एक अर्ध्या तासात पोहोचतो। 5 ऐतिहासिक पुतळ्याच्या उभारणीत भारत तात्यांचा सहभाग, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजे उमाजी नाईक। आटपाडीच्या सांस्कृतिक आणि प्रेरणादायी वाटचालीचे 5 महत्त्वाचे स्मारक
तात्यांच्या पुढाकारामुळे साकारले. आटपाडीत सर्व जनतेला किंवा युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यासाठी पहिल्यांदा सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात. नंतर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला ज्या बसवायच्या वेळेला त्यावेळी म्हणजे बराच गोंधळ झाला. पोलीस स्टेशनला आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन होतो अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या वेळेला. त्या मोर्चात आम्ही सहभाग होतो. नंतर महात्मा फुलेंचा पुतळा बसवला. त्यावेळेला सुद्धा एकही नेता कोणी आला नाही, कुठल्याच पुतळ्याला आले नाहीत. महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या वेळेला सुद्धा मी एकटाच होतो. त्यावेळेला तशी प्रांत साहेबांसंग म्हणजे जे वाद करायला सुद्धा मीच होतो. नंतर आंबेडकरांचं गेल्या मला वाटतं तुम्हाला माहिती असेल 1-5-7 महिन्यापूर्वी आंबेडकरांचा पुतळा सांगोल चौकात बसवला. तिथंच बसावं कारण ते रोड आमचा रोड आहे. ते रोड चांगला सुशोभित व्हावा आंबेडकर पुतळ्यामुळे तो भाग चांगला एक सुशोभित ही होईल, चांगला दिसेल म्हणून त्या मोर्चात मी एकटाच होतो. कोणी तालुक्यात नेता कुठल्याही पुतळ्याला फिरकलं नाही. आणि सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरचं राजे उमाजी नाईकांचं स्मारक आम्ही तुम्ही बघितलं असेल करगणीत उभं केलंय. भिंगेवाडीतील घरकुल वाचवण्यासाठी लढा, गरिबांच्या घरावर आलेल्या नोटिसांविरोधात अनेक मोर्चे काढून तात्यांनी हक्काचे रक्षण केले. विरोधी नेत्यांनी ज्या वेळेला नोटीस दिलं आणि त्यावेळेला आम्ही सर्व ती लोक जाऊन तहसीलदार ऑफिस पुढे आंदोलन केलं. बरेच दिवस आंदोलन करून तहसीलदार सांगून तर त्या लोकांना आता जवळ 20 वर्षापूर्वीची घटना आहे. त्या लोकांना तिथं गोरगरिबाचे जल छप्पर निघून नये म्हणून आम्ही सगळं आंदोलन करून ते गोरगरीब अजून तिथं जाईल लोक. त्या लोक अजून त्या जागेलाच आहेत. त्यांची काहीतरी कोर्ट मॅटर चालू आहे. आता काहीतरी विरोधी नेता त्यांना जाऊन सांगतोय मी तुमचं मिटवतो, त्यांना बोलतापा द्यायचं चालू आहे. अराजक तत्वावर अंकुश, मारहाण, छेडछाड, अराजकतेवर कठोर भूमिका घेत पाटील कुटुंबाने शहरात सुरक्षिततेचा संदेश निर्माण केला. अन्याय होतोय दलित असेल, ओबीसी असेल, मुस्लिम समाज असेल, बांधव असेल, त्यावेळेला आम्ही जाऊन तिथं थांबवायचा प्रयत्न निश्चितच केलाय. 34 दिवसाचे आंदोलन, आटपाडीला नगरपंचायत दर्जा, मंत्रालय, उच्च न्यायालयापर्यंत लढा लढून तात्यांनी नगरपंचायतीचे स्वप्न साकार केले. नाही जवळजवळ 40-42 दिवस तिथं तहसीलदार ऑफिस पुढे आंदोलन केलं. नंतर ती फाईल आम्ही सरकत मंत्रालयापर्यंत गेली. आणि ज्या वेळेला आम्ही मंत्रालयात गेलो तेव्हा प्रधान सचिव म्हैसकर मॅडम होते. म्हैसकर मॅडम भेटल्यानंतर मॅडमने ती फाईल काढल्यावर त्याच्यावर स्पष्ट लिहिलं होतं की त्या विभागाच्या आमदारला विचारल्याशिवाय फाईल पुढे पाठवू नये असं एकनाथ शिंदे साहेबांनी ते लिहिलेलं होतं. ती मॅडम दाखवलं, ती मॅडम आम्हाला म्हणली सॉरी आम्ही फाईल पुढे पाठवू शकत नाही, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटा. त्यानंतर आमच्या लक्षात आलं ही फाईल काय होणार नाही म्हणून आम्ही हायकोर्टात माझ्या नावाने याचिका दाखल केली. याचिका दाखल हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाला लगेच पत्र पाठवलं. का केले नाही ते जाब विचारल्यानंतर तिने लगेच हालचाल चालू झाल्या आणि 3-4 महिन्यात तिने करून. अन्यायी आरक्षणाविरोधात दांडके मोर्चा, हजारो नागरिकांसह आंदोलन करून शासनाला स्थगिती मिळवून देत तात्यांनी गोरगरिबांच्या मालमत्तांचे रक्षण केले. पंचायत आटपाडीतली 500 कुटुंब, कमीत कमी माझ्या हिशोबाने 500 कुटुंब जर असतील ते एवढ्या लोकांचं काय जमिनी करणार, 7 एकरावं कोणा 2 एकरावं आणि इतकं अवस्थावर रस्त्याचं आरक्षण टाकलं होतं. पहिला जुना रस्ता असताना नवीन टाकायचा. बरेच अशा कितीतरी घटना आहे या. कारण त्यावेळेला लोक असे माझ्याकडे इतके लोक आले तर त्या तुम्ही भाग घ्यायला लागतोय. त्यावेळेला स्वतः मी पत्रकारांच्या बरोबर जाऊन सांगितलं आम्ही ह्या तारखेला दांडके मोर्चे करणार आहेत. नंतर आम्ही तालुक्याचे नेते राजधानीला भेटलो, त्यांना म्हणलं तुम्ही बी सहभाग घ्या. अण्णांनी बी आम्हाला साथ दिली आणि आमची ज्या वेळेला आम्ही निवेदन दिलं तहसीलदारला मोर्चाचं त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासनानं स्थगिती म्हणून स्थगित दिली त्याला. दुसऱ्या सौरभ पाटील, विकासाचा पुढचा टप्पा. तीर्थक्षेत्र आघाडीचे तरुण उमेदवार सौरभ पाटील तात्यांचा मार्गदर्शक वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत. ज्या वेळेला आमची सत्ता येईल ते पहिलं स्थगित उठवून ते रद्द करून नवीन लोकांच्या सहभागातून म्हणजे ज्या लोकात जाऊन लोकांना जसं गरजेनुसार ते रस्ता रुंदीकरण करणे किंवा नवीन टाकायचं असेल तर लोकांच्या म्हणण्यानं हे करायचं, नवीन आरक्षण टाकायचं असं आमचं नियोजन आहे. आनंदराव बापू पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख, मनसे, शेतकरी संघटना, RPI आणि सर्वसामान्यांचा रेटा भारत तात्यांना पुन्हा केंद्रस्थानी आणत आहे. मला तर आनंदराव बापूंच्या नेतृत्वाखाली एक 8-10 मोर्चे तर काढले असतील. मोठे मोर्चे काढले, सारखे ट्रॅक होणे आणि ज्या विहिरीत पाणीच नाही त्यांना 20-25 हजार बिलं,
शेतकऱ्यांना एवढं हैराण आहे, शेतकऱ्याला एक दुष्काळ हैराण आहे. विहिरीत पाणी नाही आणि त्यांना बिल 10,000-15,000 20,000 बिल येत होती. त्यासाठी मोर्चे काढले. तात्यांचा लढा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आणि त्यांचे नेतृत्व निष्कलंक आणि नीतिनिष्ठ. जे निवडणूक आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने होणार आहे. तर मतदार बंधूंनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठलाही दहशतवाद, थोडक्यात कसं आता ब्लॅकमेलिंग करायचं चालू आहे. आम्ही तुमचे आरक्षण टाकू, तुमच्या गाड्यातनं बाहेर काढू. त्या कुठलीही भीती न बाळगता अगदी धाडसानं उत्साहानं बाहेर येऊन युवकांना हे सर्वांनीच अगदी कृषी विकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला कबीशी चित्र दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. जनसमर्थनाची लाट तात्याच्या संघर्षाला मिळत आहे न्याय. आनंदराव बापू पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख, मनसे, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष आणि स्वतः आटपाडीकरांच्या रेट्यामुळे अनेक वर्ष सत्तेबाहेर राहिलेले भारत तात्या पाटील पुन्हा एकदा प्रचंड जनसमर्थन मिळवत आहेत. त्यांचा लढा अन्यायाविरुद्ध न्यायाचा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेवर आघात करण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. तसाच आदर्श, नीतिनिष्ठ आणि चारित्र्यवान मार्ग तात्यांनी आयुष्यभर पाळला. आज त्यांच्या मागे मावळ्याप्रमाणे निस्वार्थी कार्यकर्त्यांची फौज ठामपणे उभी आहे. आटपाडीकरांच्या निर्णयाची ही वेळ, तात्याचा अथक संघर्षाला सौरभ पाटील यांच्या रूपाने न्याय मिळणार का? जनता कोणाला विकासाचा खरा वारस ठरवते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.